नमस्कार, रिगस पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आता महाशिवरात्री जवळ आली आहे आणि या शिवरात्रीसाठी मी इथे सुटसुटीत असे भगरीचे उपीट ही रेसिपी बनवली आहे। आणि या रेसिपीच्या शेवटी मी काही टिप्स सांगितल्या आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला समजतील। त्या अगोदर मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगस पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी ही एक कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये मी इथे हे भगर स्वच्छ अशी निवडून घेतली आहे। सुरुवातीला ही भगर छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। ही भगर साधारणपणे 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर तुम्हाला समजेल ही अर्धी अशी भगर आपल्याला भाजत आलेली आहे, म्हणजेच ही अर्धी भगर फुललेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता ही भगर अशी थोडीशी फुललेली आहे, म्हणजेच आपली भगर भाजत आलेली आहे। आणखीन 2 ते 3 मिनिट परत याला परतून घ्यायचे आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता सगळेच अशी भगर छान अशी फुललेली दिसते आहे, म्हणजे ही आपली भगर छान अशी भाजून तयार आहे। आता ही भगर अशी गरम आहे तोपर्यंतच या पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर मी ही भगर न धुताच कढईमध्ये टाकली होती, तर तुम्ही पाहू शकता या भगरीमध्ये जी काही घाण आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे। हे मी पाणी ओतून देणार आहे आणि यामध्ये मी हे दुसरे पाणी घेतले आहे। ही भगर 2 मिनिट अशीच ठेवायची आहे। आता इकडे कढईमध्ये मी साधारणपणे 1.5 चमचा तेल घेतले आहे। आता यामध्ये मी सुरुवातीला शेंगदाणे टाकले आहेत। शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। सुरुवातीला शेंगदाणे मी थोडे या तेलामध्ये तळून घेतले आहे, अगदी 1 मिनिट। शेंगदाणे थोडेसे तळले की यामध्ये मी लगेच हे हिरवी मिरचीचे तुकडे टाकले आहेत। मी इथे हे 2 मिरचीचे तुकडे घेतले आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ही मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ही मिरची देखील यामध्ये छान अशी भाजू द्यायची, असे तळून घ्यायची आहे, म्हणजे आपले उपीट छानच चविष्ट लागते। त्यानंतर मी यामध्ये थोडासा हा बटाटा चिरून घेतला आहे, तो बटाटा देखील यामध्ये टाकायचा आहे आणि हा बटाटा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। हा बटाटा साधारणपणे 3 ते 4 मिनिट मी छान असा परतून घेतला आहे। आता इथे मी हा बटाटा तळलेला आहे की नाही, शिजलेला आहे का नाही तो मी पाहिला आहे, म्हणजेच तो शिजलेला आहे। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि ती कोथिंबीर देखील यामध्ये मी मिक्स केली आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर टाकू शकता, नाही खात असाल तर नाही टाकलं तरी चालेल। आता हा बटाटा देखील आपला छान असा इथे शिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला जी आपण भगर पाण्यामध्ये ठेवली होती तर त्यातले पाणी काढलेले आहे आणि ती भगर मी यामध्ये ओतून घेतलेली आहे। आता ही भगर देखील आपल्याला यामध्ये छान अशी मिक्स करायची आहे। ही भगर 2 ते 3 मिनिट अशीच परतायची आहे। 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता भगरीने जे थोडेसे पाणी त्यामध्ये होते ते पूर्ण ॲब्सॉर्ब केले आहे आणि ही सुटसुटीत अशी भगर झालेली आहे। परंतु ही भगर आपली पूर्णपणे अशी थोडीशी शिजायला हवी, तर ती शिजलेली नाही आहे। तर त्यासाठी मी इथे आता चवीपुरते मीठ टाकलेले आहे। मी नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे। आता यामध्ये मी हे 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकले आहे आणि पुन्हा हे छान असं या भगरीमध्ये मिक्स करायचे आहे। आता या भगरीला मी थोडासा पाण्याचा असा हफका मारलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी हाताच्या साहाय्याने थोडंसं पाणी घेतले आहे आणि या भगरीवरती पाणी असे थोडेसे टाकलेले आहे आणि भगर मी परत थोडीशी परतून घेतलेली आहे। आता यावरती आपण हे झाकण ठेवायचे आहे आणि साधारणपणे 1 2 ते 3 मिनिट
आपल्याला या भगरीला वाफ काढायची आहे। 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता तर ही भगर छान असं जे आपण पाण्याचा हापका मारला होता ते पाणी ॲब्सॉर्ब केले आहे आणि ही सुटसुटीत अशी भगर आपली झालेली आहे। हिला आपण परत 2 ते 3 मिनिटं अशीच परतून घ्यायची आहे आणि इथे मी झूम करून दाखवले आहे तर तुम्ही पाहू शकता ही सुटसुटीत अशी आपली भगर बनवून तयार आहे। आता यामध्ये मी थोडीशी नंतर कोथिंबीर टाकली आहे। तर अशा प्रकारे सुटसुटीत असे भगरीचे उपीट हे तयार आहे। मी बनवलेले हे भगरीचे उपीट खूपच सुटसुटीत झालेले आहे। तुम्हाला जर हे भगरीचे उपीट ह्यापेक्षा कमी सुटसुटीत पाहिजे म्हणजेच थोडेसे जास्त जरा शिजलेले हवे असेल पण सुटसुटीत हवे असेल तर त्यासाठी मी जेव्हा भगर भाजली आणि पाण्यामध्ये टाकली तर ती भगर मी 2च मिनिट पाण्यामध्ये ठेवली होती। त्याऐवजी तुम्ही ती भगर 5 ते 7 मिनिट पाण्यामध्ये ठेवू शकता म्हणजे भगरीचे उपीट हे सुटसुटीत होईल आणि तुम्हाला ते शिजलेलं देखील मिळेल। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या उपीटाला मी 1 वाफ काढली होती तर तुम्ही 2 वाफी काढू शकता आणि सुटसुटीत तसे छान असे तुमच्या आवडीनुसार खूप सुटसुटीत किंवा सुटसुटीत पण थोडेसे शिजलेले असे उपीट तुम्ही भगरीचे बनवू शकता। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि आपल्या या चॅनलला पुढे नेण्यासाठी रिगस पाककृती या चॅनलला सबस्क्राईब करा।